नमस्कार. अॅचिव्हर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये मी सूर्यकांत शेवळे तुमचं स्वागत करीत आहे. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये एमसीसी काउन्सिलिंगसाठीचा म्हणजेच 15% ऑल इंडिया कोटा जो आहे याची काउन्सिलिंग स्टार्ट झालेली आहे. पहिले राऊंडचं शेड्यूल या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. त्याचप्रमाणे या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करत असताना त्या ठिकाणी 15% ऑल इंडिया कोटासाठी किती रजिस्ट्रेशन फीस आहे, त्याच्यानंतर डिपॉझिट किती आहे आणि डीम युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन फीस किती, डिपॉझिट किती, त्याचप्रमाणे फॉरफिट डिपॉझिट जे आहे त्याचे रूल्स काय आहे ही माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायची आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये आपल्याला काही इम्पॉर्टंट नोट्स बघायचे आहेत, जसं की भारत देशामध्ये किती कॉलेजेस त्या ठिकाणी बॅन झालेले आहे, महाराष्ट्रामध्ये किती नव्यानं कॉलेज येऊ शकतात आणि महाराष्ट्र राज्याची जी काही ऍडमिशन प्रोसेस आहे, काउन्सिलिंग आहे, मेडिकल काउन्सिलिंग ही कधीपर्यंत चालू होऊ शकते ही माहिती या व्हिडिओमध्ये बघायची आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की आपल्या ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे ऑफलाईन काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल किंवा ऑनलाईन काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे. त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना जालना सेंटरमध्ये आमच्याकडे ऑफलाईन काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल, जालनाचं ऑफिस ॲड्रेस जो आहे त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ऑफिसला जाऊन व्हिजिट करू शकता, तुमचे फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता. व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. फर्स्ट जे आहे आपण शेड्यूल या ठिकाणी बघणार आहोत. जे काही रजिस्ट्रेशन आहे हे त्या ठिकाणी 21 जुलै ते 28 जुलै दरम्यान चालू होणार आहे. त्याच्यानंतर चॉईस फिलिंग जी आहे ही त्या ठिकाणी तुम्हाला 22 ते 28 जुलैपर्यंत चॉईस फिलिंग करता येणार आहे. चॉईस फिलिंग झाल्यानंतर चॉईस लॉकिंग त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर जो काही तुमचा रिझल्ट आहे हा रिझल्ट त्या ठिकाणी 31 जुलैला तुमचा येणार आहे. 31 जुलैला तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं की नाही ही त्या ठिकाणी माहिती तुम्हाला 31 जुलैला त्या ठिकाणी समजणार आहे. त्याच्यानंतर कॉलेज रिपोर्टिंग जे आहे ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट दरम्यान वेळ दिलेला आहे आणि 6 ऑगस्ट नंतर 7 ऑगस्टला महाराष्ट्र राज्याची एमबीबीएस बीडीएस कोर्ससाठीची पहिली सिलेक्शन लिस्ट जी आहे ती त्या ठिकाणी सीटीसीएल मार्फत पब्लिश होणार आहे. महाराष्ट्र राज्याची जी काही काउन्सिलिंग आहे ती सुद्धा येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये चालू होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन फीस आणि डिपॉझिट. जर तुम्ही 15% ऑल इंडिया कोटा, आता त्या ठिकाणी खूप सारे ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी खूप सारे ऑप्शन येतील, जसं की 15% ऑल इंडिया कोटा ज्यामध्ये गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड जेवढे काही कॉलेजेस आहे भारत देशामधील सर्व या ठिकाणी त्या ठिकाणी भाग घेत असतात. त्याच्यानंतर डीम युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर एम्स असेल, जिपमर असेल, हे सुद्धा ऑप्शन त्या ठिकाणी येत असतात. आता विद्यार्थ्यांनी समजा जर त्या ठिकाणी 15% ऑल इंडिया कोटावर सिलेक्ट केलेलं असेल आणि त्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग वेळी त्या विद्यार्थ्यांनी जर बघितलं तर त्याला त्या ठिकाणी एम्स आणि जिपमरचे ऑप्शनच दाखवत नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे. ज्याही विद्यार्थ्यांना एम्स, जिपमर त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट कॉलेजेस सुद्धा चालतील अशा विद्यार्थ्यांनी एम्स, जिपमर प्लस 15% ऑल इंडिया कोटा हा ऑप्शन त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर परत एक ऑप्शन त्या ठिकाणी येतो बीएससी नर्सिंग आणि त्याच्यानंतर AFMC पुणे जे आहे, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणे, याची सुद्धा काउन्सिलिंग एमसीसी मार्फत त्या ठिकाणी चालत असते. ज्याही विद्यार्थ्यांनी या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं त्यांनी तो सुद्धा ऑप्शन त्या ठिकाणी सिलेक्ट करणं गरजेचं आहे. बरेचसे मुलं त्या ठिकाणी त्या AFMC पुण्याला ऍडमिशन घ्यायचे परंतु त्यावर क्लिकच करत नाही. तर अशा विद्यार्थ्यांना ते कॉलेज चॉईस फिलिंग वेळी दाखवणार नाही. विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर 15% ऑल इंडिया कोटामध्ये जर तुम्हाला गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेडसाठी भाग घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी नॉन रिफंडेबल 1000 एवढी रजिस्ट्रेशन फीस आहे आणि ओपन कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी डिपॉझिट जे आहे 10,000 एवढं रिफंडेबल डिपॉझिट आहे, परंतु ते काही केसमध्ये रिफंडेबल असेल, काही केसमध्ये नसेल. आता डिपॉझिट रिटर्न यांचे रूल्स काय आहे ते आपण त्या ठिकाणी सांगणारच आहोत. त्याच्यानंतर जर तुमची रिझर्व्ह कॅटेगरी असेल, रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी नॉन रिफंडेबल 500 एवढी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन फीस आहे आणि 5,000 एवढे त्या ठिकाणी रिफंडेबल डिपॉझिट तुम्हाला पे करावं लागणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही डीम युनिव्हर्सिटी सिलेक्ट केलं बेटा, काय डीम युनिव्हर्सिटी, तर डीम युनिव्हर्सिटीच्या केसमध्ये त्या ठिकाणी सर्व कॅटेगरीसाठी रजिस्ट्रेशन फीस आणि डिपॉझिट त्या ठिकाणी सेम असणार आहे. आता रजिस्ट्रेशन फीस किती, तर 5,000 एवढी नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फीस आहे. 5,000 एवढी नॉन रिफंडेबल त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन फीस असणार आहे आणि ही रजिस्ट्रेशन फी सर्व कॅटेगरीसाठी सेम असणार आहे. त्याच्यानंतर डिपॉझिट किती, आता डिपॉझिटचं जे काही अमाऊंट आहे हे त्या ठिकाणी आहे आपल्याला आपण बघितलेलं आहे 2 लाख एवढं तुम्हाला रिफंडेबल डिपॉझिट आहे, परंतु ते काही केसमध्येच रिफंडेबल असणार आहे, काही केसमध्ये नाही आहे. आता त्याचे रूल पण आपण बघणार आहोत. तर हे काही डिपॉझिट आहे डीम युनिव्हर्सिटीला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, जसे की MGM संभाजीनगर असेल, DY पाटील पुणे असेल किंवा मुंबई DY पाटील असेल, भारतीय विद्यापीठ सांगली असेल, असे जे काही कॉलेजेस आहेत, दत्ता मेघे असेल, त्याच्यानंतर
लोणीचं जे काही डीम युनिव्हर्सिटी कॉलेजेस आहेत, खूप सारे जे काही डीम युनिव्हर्सिटीला तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल, भारत देशामधील कोणत्याही डीम युनिव्हर्सिटीला प्रवेश घ्यायचा, कोणतीही कॅटेगरी असू द्या, रजिस्ट्रेशन फीस 5,000 एवढी नॉन रिफंडेबल आहे आणि डिपॉझिट तुम्हाला 2 लाख एवढं पे करावं लागणार आहे. मग ती कॅटेगरी एससी असू, एसटी असू, ओबीसी असू, ओपन असू, कोणतीही कॅटेगरी असू द्या, सर्व कॅटेगरीसाठी 5,000 एवढं रजिस्ट्रेशन, नॉन रिफंडेबल फीस आणि 2 लाख एवढं डिपॉझिट लागणार आहे, जे की सर्व कॅटेगरीसाठी सेम आहे. ओके. त्याच्यानंतर आता डिपॉझिट फॉरफिट. आता डिपॉझिट फॉरफिटचे रूल काय आहे? ओके, डिपॉझिट फॉरफिटचे रूल काय आहे? जर तुम्हाला इफ डज नॉट जॉईन इन सेकंड अँड सबसिक्वेंट राऊंड्स, तर तुमचे जे काही डिपॉझिट आहे हे त्या ठिकाणी जप्त करण्यात येणार आहे. जर तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज भेटलं परंतु तुम्ही जॉईन केलं नाही, किंवा दुसऱ्या राऊंड नंतर येणारा जो काही मॉपअप राऊंड असेल, त्याच्यानंतर चौथा जो राऊंड आहे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड, दुसऱ्या राऊंड नंतर कोणत्याही राऊंड मध्ये तुम्हाला जर कॉलेज भेटलं आणि जे ते कॉलेज जर तुम्ही त्या ठिकाणी जॉईनच केलं नाही, ऍडमिशनच घेतलं नाही, तर अशा केसमध्ये तुमचं डिपॉझिट त्या ठिकाणी जप्त होणार आहे, तुम्हाला डिपॉझिट रिटर्न येणार नाही. ओके. त्याच्यानंतर दुसरा एक रूल्स आहे, जर तुम्हाला कॉलेज भेटलं, तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायला गेले परंतु तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फेल गेलं आणि तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशनच भेटलं नाही, त्या केसमध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुमचं जे काही डिपॉझिट आहे त्या ठिकाणी फॉरफिट होणार आहे, तुमचं डिपॉझिट जप्त होणार आहे. विद्यार्थ्यांनी याची त्या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर काही महत्त्वाचे नोट्स आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. तर भारत देशामध्ये जवळपास एमसीसीने 9 कॉलेजेसवर बॅन आणलेला आहे. विद्यार्थ्यांनी ज्यावेळी चॉईस फिलिंग करायची आहे, या 9 कॉलेजविषयी बघायचं आहे. एमसीसीनं त्या ठिकाणी जे सीट मॅट्रिक्स पब्लिश केलेलं आहे, त्या सीट मॅट्रिक्स मध्ये 9 कॉलेजेसचा उल्लेख आहे. येलो कलर मध्ये त्या ठिकाणी त्यांनी हायलाइट केलेला आहे. आणि या 9 कॉलेजेसमध्ये नो महाराष्ट्र कॉलेजेस, महाराष्ट्रामधील एकही त्या ठिकाणी कॉलेज नाही आहे. अदर स्टेटचे सर्व ते कॉलेजेस आहेत. त्यामध्ये मॅक्झिमम जे कॉलेजेस आहे हे सोसायटीचे ट्रस्टचे कॉलेजेस आढळून आलेले आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र काउन्सिलिंग कधी चालू होईल? खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, सर महाराष्ट्र राज्याची काउन्सिलिंग कधी चालू होईल? तर अशा विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की 25 ते 28 जुलै दरम्यान काउन्सिलिंग महाराष्ट्र राज्याची चालू होण्याची शक्यता आहे. लवकरच महाराष्ट्र राज्याची येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये काउन्सिलिंग चालू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. खूप सारे विद्यार्थी आहे ज्यांच्याकडे ऑल इंडिया सेंट्रल सर्टिफिकेट नाहीये, त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटचं त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट नाहीये, किंवा कन्फ्युज आहे, सर आमचं सर्टिफिकेट स्टेटचं आहे की सेंट्रलचं आहे. अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. जर तुम्हाला स्टेट काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, बरेचसे असे विद्यार्थी आहेत ज्यांना चांगलं कॉलेज पाहिजे, आणि अशा वेळेस बरेचसे विद्यार्थी आहेत चांगलं कॉलेज त्यांना जर पाहिजे असेल तर ते त्या ठिकाणी 15% ऑल इंडिया कोटामधून भाग घेतात. आणि जर 15% ऑल इंडिया कोटामधून बीएमएस साठी तुम्हाला प्रयत्न करायचा असेल प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये, तर अशा विद्यार्थ्यांना सांगणं आहे की त्यांनी सेंट्रलचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे, ओबीसी असेल, एससी एसटी सर्वांनी त्या ठिकाणी सेंट्रलचं सर्टिफिकेट काढायचं आहे. ओके. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये नवीन आलेले कॉलेजेस, तर महाराष्ट्रामध्ये एक नवीन सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज आलेलं आहे. तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं होतं. CSMSS हे कॉलेज आहे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील कॉलेज आहे. 150 इंटेक कॅपॅसिटी असणारं हे या ठिकाणी कॉलेज आहे. ओके. तर अजून आयल्यानगरचं जे काही गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते सुद्धा येण्याची शक्यता आहे, परंतु अजूनही आपल्याला हाती आलेल्या माहितीनुसार युनिव्हर्सिटीकडून परमिशन अजून त्या कॉलेजला भेटलेली नाहीये. तर तेही कॉलेज येण्याची शक्यता आहे. ज्यावेळेस कॉलेज येईल त्यावेळेस आपण त्या ठिकाणी सांगणारच आहोत. त्याचप्रमाणे अजून 2 ते 3 सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेस जे आहे ते येण्याची शक्यता आहे. हे कोणत्या लोकेशनला आहे, ज्या वेळेस त्या कॉलेजला युनिव्हर्सिटीकडून परमिशन भेटेल, महाराष्ट्र शासनाकडून परमिशन भेटेल, त्यावेळेस आपण त्या कॉलेजेसची नावे, त्यांचा ॲड्रेस त्या ठिकाणी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अॅच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून येणारी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. ओके. तर या व्हिडिओमध्ये आपण एमसीसी काउन्सिलिंग पहिल्या राऊंडचा हा शेड्यूल बघितलेला आहे. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन फीस आहे, डिपॉझिट सांगितलेलं आहे, डीम युनिव्हर्सिटी लागणारी रजिस्ट्रेशन फीस, डिपॉझिट किती आहे, सेम सर्व कॅटेगरीसाठी सेम त्या ठिकाणी डिपॉझिट लागणार आहे. त्याच्यानंतर डिपॉझिट फॉरफिटचे रूल्स काय आहे हे सुद्धा आपण सांगितलेलं आहे, आणि इम्पॉर्टंट काही नोट्स घेतलेला आहे. विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस चॉईस फिलिंग करायची आहे ऑल इंडिया काउन्सिलिंगसाठीची, त्यावेळेस त्या ठिकाणी 9 कॉलेज आपण टाकत तर नाही ना, किंवा त्यामधील एखादं कॉलेज तर टाकत नाही ना, याची त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. ओके. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधील एकही कॉलेज त्यामध्ये नाहीये. महाराष्ट्र राज्याची प्रवेश प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे, आणि महाराष्ट्रामध्ये एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज त्या ठिकाणी आलेलं आहे. विद्यार्थ्यांनी जी नोंद घ्यायची आहे. त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे ऑफलाईन काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल जालन्याला, त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस दिलेला आहे, त्या ऑफिसला व्हिजिट द्यायचं आहे. त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंगचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल, अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क करायचा आहे.
पेड काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपची जी काही फीस आहे तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येईल नंतर. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.